सादर करत आहोत डिजिटल बीड न्यूज, सर्वात आधी सर्वात जलद। नमस्कार, मी संदीप सोनवणे, आपलं बीड डिजिटल मध्ये स्वागत आहे। सर्वप्रथम आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। आपल्या धडक बेधडक कार्यशैलीतून नेहमीच एक उत्तम प्रशासकीय अधिकारी म्हणून असणारे तुकाराम मुंडे साहेब, इतर वरिष्ठ अधिकारी उंटावरून शेळ्या हाकतात, मुंडे मात्र पहाटे किंवा मध्यरात्रीच्या वेळी धाडी टाकण्यासाठी प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचतात। स्वतःला राजकारणापेक्षा जनतेला जास्त उत्तरदायी मानतात, त्यामुळेच त्यांचे जनमानसातील स्थान कोणत्याही नेत्यापेक्षा कमी नाही। 21 वर्षाच्या कारकिर्दीत 25 पेक्षा जास्त बदल्या झालेले तुकाराम मुंडे कुणाही मंत्र्याला आपल्या खात्यात नको असतात। नेते आणि त्यांच्या चेलेचापाट्यांची मुंडेंना इतकी भीती आहे की गृह विकास किंवा महसूल यासारख्या मलाईदार मानल्या जाणाऱ्या महत्वाच्या खात्यापासून दूर ठेवण्यासाठी एक पद्धतशीर व्यूहरचना आखतात। जेव्हा मुंडे हे महत्वाच्या पदावर मोठी कारवाई करतात, तेव्हा तात्काळ त्यांची बदली नियोजन विभाग, एड्स नियंत्रण प्रकल्प, असंघटित कामगार किंवा मराठी भाषा विभाग यासारख्या तुलनेत कमी बजेट, कमी लोकसंपर्क कमी असलेली विभागामध्ये बदली केली जाते। हे विभाग महत्वाचे असले तरी तेथे आर्थिक किंवा राजकीय हितसंबंधांना धक्का लागण्याची संधी कमी असते। अधिकाऱ्याला रथीतून न देणे ही राजकारणाची सर्वात मोठी खेळी असते। मार्च 2026 मध्ये त्यांची आपत्ती व्यवस्थापन विभागात बदली झाली। एप्रिल मध्ये ती रद्द झाली। मे 2026 मध्ये त्यांना थेट FDA मध्ये पाठवण्यात आलं। अशा प्रकारे 45 ते 60 दिवसात बदल्या करून त्यांचे मनोबल खच्चीकरण केलं जातं। एप्रिल 2026 मध्ये त्यांची मदत व पुनर्वसन विभागात प्रधान सचिव म्हणून बदली झाली होती, मात्र तिथे ठाण मांडून बसलेल्या लॉबीने त्यांची बदली रोखली, ज्यामुळे त्यांना तब्बल 1.5 महिना कोणत्याही पदाविना राहावं लागलं होतं। थोडक्यात सांगायचं की तुकाराम मुंडे हे अशा धारदार तलवारीसारखे आहेत, जशी राजकारण्याची वापर करण्याची हिंमत होत नाही, ती तलवार भ्रष्टाचार चालवताना तिच्या धारीची झळ थेट राजकारण्याच्या हप्तेखोरीला आणि मतपेढीला बसते। अन्न औषध प्रशासनात त्यांनी सुरू केलेली कारवाई धडाका महाराष्ट्राच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे। प्रस्थापित लॉबी पुन्हा एकदा त्यांची झालेली बदली किंवा बदली करण्यासाठी मंत्रालयामध्ये फाईल फिरवणार नाहीत याची खात्री आपण देऊ शकत नाही। धन्यवाद।